नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे किताब की आत्मा या चॅनेलवर, जिथे आपण पुस्तकांच्या आत्म्याशी संवाद साधतो। आज आपण एका अद्वितीय आणि अजरामर पुस्तकाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत, युगांत इरावती कर्वे लिखित। हे पुस्तक फक्त निबंधांचा संग्रह नाही, तर भारतीय संस्कृती, पुराणकथा आणि सामाजिक परिवर्तन यांचा खोलवर अभ्यास करणारा एक अमूल्य दस्तऐवज आहे। महाभारतातील पात्रांच्या नैतिक द्वंद्वांपासून ते भारतातील औपनिवेशिक काळाच्या बदलांपर्यंत युगांधरा परंपरा आणि आधुनिकतेतील सुंदर समतोल साधते। चला या अमूल्य ग्रंथातील गहन विचार, शाश्वत तत्वज्ञान आणि विचारप्रवर्तक कथा जाणून घेऊया। तुम्ही साहित्यप्रेमी असाल किंवा नवीन ज्ञानासाठी उत्सुक असाल, हे ऑडिओबुक तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल। म्हणून आरामात बसा, ऐकण्यास तयार व्हा आणि युगांत या अद्भुत दुनियेत प्रवेश करा। आणि हो, या चॅनेलला किताब की आत्मा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। युगांत, पौराणिकता आणि सांस्कृतिक प्रतिबिंब। इरावती कर्वे यांच्या लेखणीतून। इरावती कर्वे यांच्या युगांत या अजरामर साहित्यकृतीत पौराणिकता आणि सांस्कृतिक प्रतिबिंब हा विभाग भारतीय समाजाच्या पौराणिक कथा आणि सांस्कृतिक मूल्यांमधील संबंधाचा अभ्यास करतो। रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांतील पात्रांचे विस्तृत विश्लेषण या विभागात दिसून येते। या पात्रांच्या जीवनातील नैतिक प्रश्न, त्यांची विचारसरणी आणि समाजावर त्यांचा झालेला प्रभाव हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचणे म्हणजे एका वेगळ्या जगात प्रवेश करणे आहे। पौराणिकता, भारतीय समाजाचे मूळ। भारतीय संस्कृतीच्या मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी पौराणिक कथांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे। रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांमध्ये केवळ देवता, राजे किंवा नायकांची गोष्ट नाही, तर मानवी भावभावनांचे, संघर्षांचे आणि द्वंद्वांचे सखोल दर्शन आहे। कर्वे यांच्या मते या कथा आजही आपल्या जीवनावर परिणाम करत आहेत। भारतीय समाजाचे मूल्य, आदर्श आणि सांस्कृतिक ओळख पौराणिक कथा आणि महाकाव्यांमध्ये रुजलेली आहे। हे महाकाव्य मानवी स्वभावाचे प्रतिबिंब आहे। या कथांमधील प्रत्येक पात्र जिवंत वाटते, त्यांच्या भावना, निर्णय आणि संघर्ष आजच्या काळाशी सुसंगत वाटतात। भीष्म, कर्तव्य आणि त्यागाचा आदर्श। महाभारताच्या कथानकात भीष्म हे कर्तव्य, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक मानले जातात। पण कर्वे यांचे विश्लेषण भीष्माच्या आयुष्याच्या दुसऱ्या बाजूला नेते। त्यांच्या वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी घेतलेली ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केवळ त्यागाची कथा नाही, ती त्यांच्यासाठी एक मोठा शाप ठरली। भीष्माने कुरु वंशाचा रक्षणकर्ता होण्याचे व्रत घेतले, पण कर्तव्याच्या नावाखाली त्यांनी कित्येकदा अन्यायाचा विरोध केला नाही। द्रौपदीच्या चिरहरणावेळी त्यांचे मौन हे कर्तव्याचे आणि नैतिकतेचे कठीण द्वंद्व दर्शवते। कर्वे लिहितात, भीष्म पितामहांनी कर्तव्याच्या नावाखाली अन्यायाचे समर्थन केले, ज्यामुळे कुरु वंशाचा विनाश जवळ आला। भीष्मांच्या व्यक्तिमत्वातील ही विरोधाभासात्मक बाजू वाचकांना विचार करायला लावते, कर्तव्य आणि नैतिकतेच्या मधला सीमारेषा किती पुसट असते। द्रौपदी, संघर्ष आणि प्रतिकाराची मूर्ती। महाभारतातील सर्वात प्रभावी आणि प्रेरणादायी पात्रांमध्ये द्रौपदीचा समावेश होतो। द्रौपदीची कहाणी केवळ एका पत्नी किंवा राणीची कथा नाही, ती एका संघर्षशील स्त्रीची कथा आहे, जिला आपल्या आत्मसन्मानासाठी पुरुषप्रधान समाजाविरुद्ध लढावे लागले। कर्वे यांनी द्रौपदीच्या व्यक्तिरेखेला एक वेगळ्या दृष्टीने समजावून घेतले आहे। त्या द्रौपदीला केवळ अत्याचाराची शिकार मानत नाहीत, तर एक बंडखोर, सशक्त स्त्री मानतात। द्रौपदीच्या चिरहरणाच्या प्रसंगी तिने उपस्थित सभेला विचारलेला प्रश्न, ही सभा इतकी असंवेदनशील कशी होऊ शकते, तिच्या सामर्थ्याचा आणि तिच्या न्यायासाठी झगडण्याच्या जिद्दीचा दाखला देतो। द्रौपदीच्या आयुष्यातील प्रत्येक घटना पितृसत्ताक समाजावर प्रश्न उपस्थित करते।
तिचा प्रत्येक निर्णय हा तिच्या आतल्या संघर्षाचा आणि तिच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रतिबिंब आहे. कृष्ण एक बहुआयामी व्यक्तिमत्व. कृष्ण महाभारतातील सर्वात गूढ आणि जटिल पात्र आहेत. कधी ते भगवान असतात, कधी मित्र, तर कधी कुशल राजकारणी. कर्वे यांच्या दृष्टिकोनातून कृष्णाचा व्यक्तिमत्व अभ्यासणे म्हणजे मानव आणि देव यांच्यातील सीमारेषा ओळखणे आहे. कृष्णाने अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून दिलेला धर्म आणि कर्तव्याचा उपदेश भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया बनला आहे. पण कृष्णाचे धोरणात्मक निर्णय, त्यांचे कधीकधी नैतिकतेला सोडलेले प्रश्न हे त्यांना एका वेगळ्या प्रकाशात आणतात. कर्णाचा पराभव, अभिमन्यूसाठी घेता आलेले निर्णय आणि कुरुक्षेत्रावर दिलेल्या सूचनांमधून कर्वे हे दर्शवतात की कृष्णाचे प्रत्येक निर्णय एक मोठा नैतिक प्रश्न निर्माण करतो. त्यांची प्रत्येक कृती विचार करण्यास प्रवृत्त करते, त्यांची रणनीती योग्य होती की अयोग्य. धर्माचा गूढ स्वरूप. महाभारताची खरी महत्ता धर्माच्या गूढ स्वरूपात आहे. युधिष्ठिर, जो धर्मराज म्हणून ओळखला जातो, त्याने जुगार खेळून द्रौपदी आणि आपल्या भावांना गमावले. कर्ण, जो नेहमी आपल्या ओळखीचा शोध घेतो, तोही धर्म आणि कर्तव्य यांच्यात गुंतलेला आहे. कर्वे यांच्या मते धर्म म्हणजे कधीही बदलणारे मूल्य नाही, तो परिस्थिती आणि काळाच्या संदर्भात बदलतो. महाभारताच्या प्रत्येक पात्राच्या जीवनात धर्माच्या या जटिलतेचे दर्शन होते. पौराणिकता आणि आधुनिक काळ. कर्वे यांचे सर्वात महत्त्वाचे मत म्हणजे पौराणिक कथा कालातीत आहेत. त्या केवळ प्राचीन कथा नाहीत, तर आधुनिक समाजातील प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी आधारही आहेत. उदाहरणार्थ, द्रौपदीचा संघर्ष आजच्या काळातील स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महिलांच्या लढाईशी साम्य ठेवतो. भीष्मांचे कर्तव्यावरील अंधस्वरूप आजच्या व्यवस्थेत योग्य आणि व्यावहारिकतेतील संघर्षाशी जुळते. निष्कर्ष, समाजाचा आरसा. पौराणिकता आणि सांस्कृतिक प्रतिबिंब केवळ महाकाव्यांचा अभ्यास नाही, तर मानवी जीवनातील नैतिक प्रश्नांचा, समाजाच्या मानसिकतेचा आणि पौराणिक कथांच्या सांस्कृतिक महत्त्वाचा विचार आहे. कर्वे यांच्या लेखणीतून भारतीय समाजाची आत्मा उलगडते, जी या महाकाव्यांमधून प्रेरणा घेते. या कथांमधून मिळणारी शिकवण आजच्या समाजालाही दिशा देण्यास समर्थ आहे. वाचक या कथांमधून केवळ मनोरंजन नाही, तर जीवनाचे तत्त्वज्ञान शिकतो. या भागाची कथा पौराणिक कथांमधील जीवनमूल्यांवर आधारित आहे. ती ऐकताना प्रत्येक शब्द तुमच्या मनात नवीन विचार निर्माण करेल आणि तुमचे जीवन समृद्ध करेल. युगांत, ऐतिहासिक विकास आणि आधुनिकता. इरावाती कर्वे लिखित युगांत हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कादंबरी आहे, जे भारतीय समाजातील 19व्या आणि 20व्या शतकातल्या बदलांना दर्शवते. कर्वे यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून त्या काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात घडलेल्या परिवर्तनांचा सखोल अभ्यास केला आहे. या कादंबरीतील दुसरा भाग ऐतिहासिक विकास आणि आधुनिकता हा भारताच्या औपनिवेशिक काळातील बदल, सुधारक आंदोलने आणि आधुनिकतेचा स्वीकार यांवर आधारित आहे. या भागात कर्वेजीने 19व्या आणि 20व्या शतकात भारतातील ऐतिहासिक संक्रमणावर खोलवर विचार केला आहे. या 2 शतकांत भारतातील पारंपरिक समाज आणि नवीन विचारधारा यांमध्ये घडलेल्या संघर्षाचे आणि सामंजस्याचे स्पष्ट चित्रण केले आहे. हा संघर्ष, परंपरा आणि बदल यांच्यातला असतो, जो आजही आपल्या समाजात दिसतो. औपनिवेशिक काळ आणि भारतीय समाजावर त्याचा प्रभाव. भारतीय समाजावर ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव जितका खोलवर होता, तितका तेथील सामाजिक जीवनावर आणि सांस्कृतिक परंपरांवर त्याचा प्रभाव पडला. इरावाती कर्वे यांनी या संघर्षाचे चित्रण अत्यंत समर्थपणे केले आहे. औपनिवेशिक काळात भारताला अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्याची गरज भासली. या काळात भारतीय समाजातील शिस्त, कायदेकानून आणि व्यवस्थेतील बदल झाले.
ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे भारतीय मनांवर एक नवीन विचारधारा निर्माण झाली, जी परंपरेपेक्षा आधुनिकतेकडे अधिक झुकली. कर्वे यांनी या बदलांना आदर्शपणे मांडले आहे. एका बाजूला परंपरेच्या किल्ल्याच्या वासात राहणारे समाजाचे मोठे वर्ग होते, तर दुसरीकडे ब्रिटिश विचारधारा आणि सुधारकांच्या प्रस्तावांनुसार उभा राहणारा वर्ग होता. या दोन गटांमधील संघर्ष म्हणजेच परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष होता. सुधारक आंदोलने आणि त्यांचे प्रभाव. औपनिवेशिक काळात भारतात विविध सुधारक आंदोलने सुरू झाली. राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्योतिराव फुले यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कुप्रथा आणि असमानतेला आव्हान देणारी चळवळी उभी राहिली. कर्वेजींनी या चळवळींना अत्यंत प्रभावशाली व विवेकपूर्ण पद्धतीने मांडले आहे. त्यांचा ठाम विश्वास होता की समाजातील रूढी आणि परंपरा तेवढ्याच महत्त्वाच्या असल्या तरी बदलन होणे हे एका समाजासाठी धोकादायक होऊ शकते. त्यामुळे त्यांना हे मान्य होते की सुधारणा आणि बदल आवश्यक आहे, परंतु ते बदल हे एकसाथ आणि नैतिक दृष्टिकोनातून घडावे लागतील. सुधारकांच्या या चळवळींमुळे भारतीय समाजातील महिलांच्या स्थितीमध्ये काही सुधारणा घडू लागल्या. महिलांना शिक्षण मिळावे, त्यांना कायदेशीर अधिकार मिळावेत यासाठी यशस्वी आंदोलने झाली. कर्वेजींनी या सुधारकांच्या दृष्टिकोन आणि कार्याची सखोल चर्चा केली आहे. कर्वे यांनी या सुधारकांच्या कार्याची जडणघडण, समाजातील महिलांचे स्थान आणि त्यांच्या कामामुळे समाजातले महत्त्वाचे बदल यांचे सुंदर निरूपण केले आहे. सामाजिक असमानता आणि सुधारणा. भारतीय समाजात असमानता आणि भेदभाव एका शतकापासून विद्यमान होता. त्यातच ब्राह्मण आणि शूद्र यांच्यातील भेदभाव, जातीवाद आणि महिलांची शोषणावादी स्थिती यांसारख्या कुप्रथांना सुधारण्याची गरज कर्वे यांनी सुस्पष्ट केली आहे. भारतीय समाजाच्या या असमानतेला चांगले आंदोलन व आवाज देणारे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य समाज सुधारक होते. या सुधारकांच्या कार्यामुळे भारतात जातीवादाच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू झाले आणि समाजातील असमानतेचे आव्हान सुरू झाले. कर्वेजींनी या आंदोलनांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची चर्चा करताना ते समाजातील मोठ्या बदलाव्याच्या प्रारंभिक टप्प्यांमधून जाताना दिसतात. आधुनिकतेचा स्वीकार आणि संघर्ष. समाजातील सुधारणा आणि बदल मात्र सहज होऊ शकत नाहीत. समाजामध्ये ज्या संप्रदायांमध्ये रूढीवाद आणि परंपरावाद आहेत, ते बदलांना स्वीकारायला तयार नसतात. परंपरेला जपून आधुनिकतेचा स्वीकार कसा करावा याबद्दल कर्वेजींचा दृष्टिकोन अत्यंत गंभीर आणि संतुलित आहे. त्यांच्या मते समाजातील विविध घटकांच्या विचारधारा आणि संस्कृतीमध्ये सामंजस्याने बदल घडवून आणता येईल. समाजातील दोन गट, एक परंपरा जपणारा आणि एक आधुनिकता स्वीकारणारा, या दोघांच्या संघर्षामुळे एक नवीन सामाजिक संरचना उभी राहिली. कर्वेजींनी या संघर्षाला नाव दिले आहे पारंपरिकता आणि आधुनिकता यांच्यातील द्वंद्व. समाजातील विविध घटक या बदलांना पचवण्यास तयार नव्हते आणि त्यातून एक तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. तथापि याच संघर्षात असलेल्या विविध विचारधारांनी समाजातील दीर्घकालीन विकासाला चालना दिली. कर्वेजींनी हे दाखवले आहे की भारताच्या इतिहासात परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्ष हेच भारतीय समाजाच्या परिवर्तनाचे मुख्य कारण बनले आहे. निष्कर्ष. युगांत कादंबरीचे दुसरे भाग, ऐतिहासिक विकास आणि आधुनिकता, भारतीय समाजाच्या ऐतिहासिक संक्रमणातील बदल, सुधारक आंदोलने आणि परंपरा व आधुनिकतेमधील संघर्ष यांचा सखोल अभ्यास आहे. इरावती कर्वे यांनी या कादंबरीद्वारे भारतीय समाजातल्या असंख्य समस्यांचा सूक्ष्मपणे उलगड केला आहे. त्याच वेळी त्यांनी त्या बदलांचा स्वीकार करणाऱ्यांना त्यांच्या संघर्षांचे सामर्थ्य दिले आहे. आधुनिकतेच्या दिशेने चालत असताना भारतीय समाजाने ज्याप्रमाणे आपली पारंपरिक मूल्ये आणि संस्कृती जपली, त्याचे उत्कृष्ट चित्रण कर्वे यांनी केले आहे.
त्यांच्या या कादंबरीतील विचार आजही आपल्याला अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायक ठरतात. युगांत, सामाजिक रचना आणि मानवी नाती, भाग 3. इरावती कर्वे यांची युगांत ही कादंबरी 19व्या व 20व्या शतकातील भारतातील सामाजिक व सांस्कृतिक बदलांचा वेध घेणारी अत्यंत विचारशील आणि प्रभावी कलाकृती आहे. तिच्या सामाजिक रचना आणि मानवी नाती या भागात कर्वे यांनी समाजातील परंपरा, जातीव्यवस्था, कौटुंबिक रचना, लिंगभेद आणि मानवी नातेसंबंधाच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास केला आहे. समाजव्यवस्था आणि जातीव्यवस्था. 19व्या आणि 20व्या शतकातील भारतात जातीव्यवस्थेचे स्थान हे केवळ समाजाच्या रचनेत महत्त्वाचे होते असे नाही, तर ती मानवी आयुष्यावर खोलवर परिणाम करत असे. जातीचा जन्म हाच माणसाच्या भाग्यात लिहिला गेलेला असतो असे मानले जाई. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांच्या आधारावर चालणारी ही व्यवस्था कालांतराने अतिशय जटिल झाली. जातीय भेदभावामुळे मानवी नाती अनेकदा तुटलेली, ताणलेली किंवा वेगळ्या पातळ्यांवर आधारित दिसत. एका कथेतील पात्रावर जातीय व्यवस्थेचा इतका प्रभाव आहे की त्याला स्वतःच्या कुटुंबातूनच बहिष्कृत व्हावे लागते. यामुळे सामाजिक बंधने मानवी आयुष्याच्या प्रत्येक पैलूत कशी झिरपत जातात हे ठळकपणे समोर येते. पण युगंधरामध्ये केवळ जातीव्यवस्थेचे बंधन दाखवले गेलेले नाही, तर तिचा हळूहळू होत गेलेला हासही दाखवला आहे. शिक्षण, सुधारणा चळवळी आणि औद्योगिकीकरण यामुळे काही प्रमाणात या व्यवस्थेचा प्रभाव कमी होतो आणि लोक एकत्र येऊ लागतात. कौटुंबिक रचना, ताण आणि जुळणी. कौटुंबिक जीवन हे भारतीय समाजाचा गाभा आहे. पण पारंपरिक संयुक्त कुटुंबे 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस बदलू लागली. संयुक्त कुटुंब म्हणजे सुखशांतीचं जाळं की वेदनेचं जंजाळ असा प्रश्न कदाचित या कादंबरीतील पात्रांना पडतो. कर्वे यांनी कौटुंबिक रचनेतून उभे राहणारे संघर्ष, पिढ्यांमधील विचारांचे मतभेद आणि स्त्रियांवर असलेले पारंपरिक बंधन सविस्तरपणे मांडले आहे. विशेषतः महिलांचे जीवन कौटुंबिक रचनेत किती मर्यादित होते हे विविध कथांमधून समोर येते. एका कथेमध्ये सून आपल्या सासूशी संघर्ष करत असते. तिला स्वतःचं आयुष्य जगायचं असतं, पण कुटुंबाच्या अपेक्षांमुळे ती गुंतून राहते. दुसऱ्या कथेत एक तरुण आपल्या वडिलांच्या आदेशाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह करतो. या घटनेमुळे कुटुंबात एक वादळ उठते, पण नंतरच्या काळात प्रेमाच्या नात्यातून कौटुंबिक नात्यांची नव्याने बांधणी होते. लिंगभेद आणि स्त्रियांचा संघर्ष. स्त्रियांच्या भूमिका आणि त्यांचं स्थान हे या भागाचा मुख्य गाभा आहे. स्त्री म्हणजे फक्त एखाद्या पुरुषाच्या सावलीसारखी का जगत राहणार हा प्रश्न इरावती कर्वे आपल्या लेखनातून विचारतात. त्या काळात स्त्रियांना शिक्षण, स्वतंत्र विचार किंवा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. त्यांची ओळख ही केवळ त्यांच्या नव्याशी किंवा मुलांशी जोडली जात असे. कादंबरीतील एका पात्राला शिकायची प्रचंड इच्छा असते, पण तिच्या वडिलांना वाटतं की मुलीचे शिक्षण म्हणजे केवळ पैसे वाया घालवणे. पण हळूहळू परिस्थिती बदलते. सुधारकांच्या चळवळींमुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळतो आणि त्या स्वतःसाठी आवाज उठवायला शिकतात. एका कथेमध्ये एक महिला आपल्या नव्याच्या विरोधात उभी राहते जेव्हा तो तिच्यावर अत्याचार करतो. ही घटना त्या काळातील स्त्रियांच्या बंडखोरीचं प्रतीक आहे. मानवी नाती, बदलते स्वरूप. नाती म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, ती माणसांच्या विचारांची, भावनांची आणि सवयींची सांगड आहे, असे कर्वे या भागातून सांगतात. पारंपरिक समाजात नाती ही सामाजिक बंधनांवर आधारित असायची. आई-वडील, भाऊ-बहिणी, सासू-सून यांच्यातील नाती ही प्रथा आणि नियमांमुळे बांधलेली असायची. परंतु 20व्या शतकात शिक्षण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नात्यांचं स्वरूप बदलत गेलं. कादंबरीतील एका पात्राला त्याच्या वडिलांच्या पारंपरिक विचारसरणीचा तिटकारा आहे.
तो त्यांना विचारतो, तुमच्या काळातला आदर्श आम्हाला का जपायला हवा? आम्हालाही आमचं आयुष्य जगायचं आहे. यामुळे पिढ्यांमधील दरी आणि मतभेद अधोरेखित होतात. तसेच मैत्री, प्रेम आणि सहजीवन यांचाही विचार इथे मांडलेला आहे. एका कथेमध्ये दोन मित्र जात धर्म विसरून एकमेकांशी घट्ट नातं तयार करतात. परंतु समाजाच्या दडपशाहीमुळे त्यांची मैत्री धोक्यात येते. हा प्रसंग मानवी नात्यांच्या नाजूकपणाची जाणीव करून देतो. समाजातील बदलांचा परिणाम. सामाजिक संरचना बदलण्याचा मानवी आयुष्यावर कसा परिणाम होतो याचा सखोल अभ्यास कर्वे यांनी केला आहे. त्या काळातील सुधारक, गांधीजींच्या चळवळी आणि ब्रिटिश राजवटीमुळे समाजव्यवस्थेत मोठे बदल घडून आले. जातिव्यवस्था थोडीफार कमी होत असली तरी अजूनही पूर्णतः नष्ट झालेली नव्हती. एका कथेमध्ये एका दलित युवकाला शिक्षण घेताना प्रचंड अडचणी येतात, पण तो हार मानत नाही. शेवटी तो एक मोठा नेता बनतो आणि समाजाला नवं दृष्टिकोन देतो. तसेच कुटुंबांमधील नाती नव्या मार्गाने बांधली जाऊ लागतात. कुटुंबातील स्त्रिया शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि कुटुंबासाठी आर्थिक योगदान देऊ लागतात. हा बदल कधीकधी संघर्ष निर्माण करतो, पण शेवटी तो कुटुंबासाठी सकारात्मक ठरतो. नात्यांमधील संवेदनशीलता आणि भावनिक संघर्ष. कर्वे यांनी या भागात मानवी नात्यांमधील भावनिक संघर्षाची छानशा पद्धतीने मांडणी केली आहे. नातं टिकवण्यासाठी प्रेम जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच समजूत आणि सहनशीलताही महत्त्वाची आहे, असं त्या सूचित करतात. एका कथेमध्ये नवरा-बायकोमधील मतभेद इतके वाढतात की ते विभक्त होण्याचा निर्णय घेतात. पण नंतर त्यांना कळतं की प्रेमात फक्त स्वतःच्या भावना नाहीत, तर दुसऱ्याच्या भावनांचाही आदर महत्त्वाचा आहे. लघुकथा आणि कथेतील पात्रांच्या भावना. युगंधरामधील प्रत्येक कथा वेगळी आहे, पण त्या सगळ्या कथा एका समान सूत्राने बांधलेल्या आहेत. सामाजिक रचना आणि मानवी नातेसंबंधांचा अभ्यास. कथेतील पात्रांच्या भावना इतक्या स्पष्ट आहेत की वाचक त्या भावनांशी स्वतःला जोडतो. दुःख, राग, प्रेम, आनंद आणि समाधान यांचा प्रवाह सतत सुरू असतो. एका कथेमध्ये एक मुलगी तिच्या वडिलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत असते, पण शेवटी तिला कळतं की तिचं स्वतःचं अस्तित्व अधिक महत्त्वाचं आहे. कादंबरीतील संदेश आणि प्रभाव. युगंधरा ही केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाही, तर ती मानवी जीवनाचा आरसा आहे. तिच्या प्रत्येक भागातून वाचकाला विचार करायला भाग पाडलं जातं. सामाजिक रचना आणि मानवी नातेसंबंधांचा अभ्यास करताना कर्वे यांनी दाखवलेले बदल आपल्या आजच्या जीवनाशीही सुसंगत वाटतात. समारोप. युगांतच्या या भागाने सामाजिक रचना, मानवी नाती आणि त्यांच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास केला आहे. ही कादंबरी फक्त ऐतिहासिक दृष्टिकोन देत नाही, तर वाचकाला मानवी जीवनाच्या गहन प्रश्नांवर विचार करायला लावते. नाती, समाज आणि माणूस यांचं अद्भुत नातं म्हणजेच युगांत, असा संदेश ही कादंबरी देते. युगांत इरावती कर्वे. भाग 4. तात्विक व नैतिक अंतर्दृष्टी. इरावती कर्वे लिखित युगांत हे पुस्तक फक्त ऐतिहासिक कादंबरी नसून भारतीय समाज, त्याचे तात्विक विचार आणि नैतिक मूल्यांच्या शोधाचा एक सखोल अभ्यास आहे. चौथ्या भागामध्ये तात्विक व नैतिक अंतर्दृष्टी, लेखिका भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि मानवाच्या अस्तित्वावरील प्रश्नांचा सखोल वेध घेतात. धर्म आणि कर्म, भारतीय तत्त्वज्ञानाचा आत्मा. धर्म आणि कर्म ही भारतीय तत्त्वज्ञानातील दोन मूलभूत संकल्पना आहेत. या भागामध्ये कर्वे आपल्या पात्रांद्वारे या संकल्पनांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. धर्म म्हणजे काय? तो केवळ धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या रूढी आणि परंपरांचे पालन आहे का? की धर्म म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय? लेखिकेच्या मते धर्म हा सापेक्ष आहे. वेळ, ठिकाण
आणि परिस्थितीनुसार त्याचा अर्थ बदलतो. उदा. एका पात्राच्या गोष्टीत ती एक महिला आहे जिला समाजाची बंधने झुगारून स्वतःच्या इच्छाआकांक्षांचे अनुसरण करायचे आहे. तिच्या कृतींमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य दिसते, पण समाज त्याला धर्मबाह्य ठरवतो. तिचा संघर्ष म्हणजे धर्माच्या व्यापक परिमाणांचा शोध. कर्माची व्याख्या करताना लेखिका गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या ओळींचा संदर्भ घेतात. कर्म करत राहणे ही मानवाची जबाबदारी आहे, पण फळाची अपेक्षा करणे हे त्याच्या कार्यातील नैतिकतेसाठी घातक आहे. युगंधराच्या पात्रांमधून हे प्रश्न सतत समोर येतात. आपण जी कामं करतो ती का करतो? ती फक्त स्वतःसाठी आहेत का? की त्या कामातून इतरांसाठीही काही योगदान होतं? मानवी संघर्ष, बदलत्या जगातील अस्तित्वाचा शोध. 19व्या व 20व्या शतकातील सामाजिक बदलांचा प्रभाव पात्रांवर कसा झाला, हे लेखिका नेमकेपणाने उलगडतात. औद्योगिकीकरण, इंग्रजी शिक्षण आणि पाश्चिमात्य जीवनशैलीने पारंपरिक भारतीय समाजात मोठी उलथापालथ केली. या बदलांमध्ये व्यक्तीचा स्वाभिमान, त्याचे मूल्य आणि त्याचा आत्मा कोठे जातो? या काळातील पात्रांचे संवाद आणि त्यांच्या विचारांमधून लेखिका हे मुद्दे उभे करतात. एका ठिकाणी एका शेतकऱ्याचा मुलगा शहरात जाऊन नोकरी स्वीकारतो. त्याच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, पण त्या मुलाला प्रश्न पडतो, माझं मूळ गाव आहे, माझी माती आहे. मी ती सोडून केवळ पैसे कमवण्यासाठी बाहेर का जातोय? इथे कर्म आणि धर्माचे परस्परावलंबित्व दिसते. लेखिकेने दाखवलेल्या पात्रांच्या कहाण्यांमधून भारतीय तत्त्वज्ञानातील कर्मयोगाची व्याख्या लक्षात येते. व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व समजून घेताना स्वतःच्या कर्माचं महत्त्व कसं ओळखावं, याचा शोध हा या भागाचा केंद्रबिंदू आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे नैतिक पैलू. भारतीय तत्त्वज्ञान नेहमीच मानवी नैतिकतेला मोठे स्थान देत आले आहे. युगंधराच्या चौथ्या भागामध्ये तत्त्वज्ञानाच्या या नैतिक बाजूंवर खूप सखोल विचार करण्यात आला आहे. धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य, चांगलं आणि वाईट या संकल्पना किती गुंतागुंतीच्या आहेत, हे लेखिका सुस्पष्ट करतात. एका ठिकाणी पात्र विचारतो, सत्य काय आहे? हे एकच आहे का, की व्यक्तिपरत्वे वेगळं असू शकतं? यावर दुसरं पात्र उत्तर देतो, सत्य सापेक्ष आहे. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार बदलतं, पण त्या बदल्यातूनही ते जगण्यासाठीचा मार्ग दाखवतं. तात्विक आणि नैतिक अंतर्दृष्टींचे व्यावहारिक परिणाम. या भागाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तत्त्वज्ञानाच्या विचारांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडणं. उदा. समाजाच्या हितासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं हे धर्माचं मूळ आहे, असं लेखिका सुचवतात. पण आधुनिक काळात वैयक्तिक सुख आणि समाजाचं हित यामधला समतोल कसा साधायचा? युगांतमध्ये यावरही चर्चा होते. एका पात्राला स्वप्न आहे मोठा व्यापारी होण्याचं, पण त्याचा धर्म त्याला सांगतो की समाजाचं कल्याण करणं हेच तुझं ध्येय असलं पाहिजे. हा अंतर्गत संघर्ष म्हणजे धर्म आणि आधुनिक जीवनशैली यांचं टोकदार द्वंद्व. काळाचा प्रवाह आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव. 19व्या व 20व्या शतकांमधील भारताच्या सामाजिक बदलांचा लेखिका सखोलपणे वेध घेतात. युगंधरातील प्रत्येक कथा एक प्रश्न उभा करते, बदलत्या काळात धर्म आणि कर्माचा अर्थ काय असतो? उदा. एका कथेतील पात्र त्याच्या आईवडिलांशी वाद घालतो कारण तो लग्नासाठी स्वतःचा जोडीदार निवडू इच्छितो. परंपरागत धर्मसंस्कृतीनुसार वडील त्याच्यावर दबाव टाकतात की तुला आमचं ऐकावंच लागेल, पण पात्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला असं वाटतं, माझं स्वतःचं सुख महत्त्वाचं नाही का? माझ्या निर्णयावर माझा अधिकार नाही का? कथा आणि संवादांमधून विचारांचं उलगडणं. लेखिकेने संवादांचा उपयोग अतिशय प्रभावी पद्धतीने केला आहे. त्या संवादांमधून वाचकाला किंवा श्रोत्याला प्रश्न पडायला लागतात. उदा. एका संवादात एक पात्र दुसऱ्याला विचारतो, तुझा धर्म तुला सांगतो की
दुसऱ्याचं भलं कर. पण स्वतःच्या सुखाचं काय? यावर दुसरं पात्र म्हणतं, धर्म सांगतो, स्वतःचं सुख शोधताना जर ते इतरांच्या दुःखाचं कारण ठरत असेल तर ते सुख नाही. या संवादांमधूनच धर्म, कर्म आणि नैतिकतेचे खोल पैलू उलगडले जातात. भारतीय तत्त्वज्ञानाची वैश्विकता. युगांतच्या चौथ्या भागामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचं वैश्विक रूपही दिसतं. धर्म आणि कर्माच्या संकल्पना फक्त भारतीय समाजापुरत्या मर्यादित नाहीत. त्या प्रत्येक मानवाच्या आयुष्यात लागू होतात. एका कथेत पात्र परदेशात शिकण्यासाठी जातं. तेथील पाश्चिमात्य विचारसरणी आणि भारतीय तत्त्वज्ञान यांच्यातील तफावत पाहून त्याला स्वतःला विचारावं लागतं, मी कोण आहे? माझं मूळ काय आहे? हा संघर्ष म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचं आंतरराष्ट्रीय स्वरूप अधोरेखित करतो. नैतिकतेचा संघर्ष आणि समाधानाचा शोध. लेखिका नैतिकतेचा संघर्ष दाखवताना मानवी भावनांना छानपणे पकडतात. पात्रांमधील आत्मसंघर्ष वाचकाच्या मनावर ठसा उमटवतो. एका पात्राला त्याच्या वडिलांनी दिलेला सल्ला, तू तुझं काम करत रहा, बाकी सगळं ईश्वराच्या हाती सोपव, हा सल्ला त्या पात्रासाठी मार्गदर्शक ठरतो. पण वाचकाला प्रश्न पडतो, ही नियती आहे का? की नियती आपल्या कर्मांवर अवलंबून आहे? तात्विक विचारांचे चिरंतन महत्त्व. युगांतच्या चौथ्या भागातील तात्विक विचार हे फक्त भूतकाळापुरते मर्यादित नाहीत. ते आजच्या काळातही तेवढेच महत्त्वाचे आहेत. धर्म, कर्म, नैतिकता आणि मानवी अस्तित्व यांबद्दल विचार करताना लेखिका वाचकाला किंवा श्रोत्याला स्वतःला प्रश्न विचारायला भाग पाडतात. आपण आपल्या आयुष्यात धर्माचं पालन कसं करतो? आपलं कर्म खरोखरच निःस्वार्थ आहे का? आणि आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे? निष्कर्ष. युगांतचा चौथा भाग म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा एक आरसा आहे. इरावती कर्वे यांनी धर्म, कर्म आणि नैतिकता यांसारख्या जटिल संकल्पनांना अत्यंत सोप्या परंतु प्रभावी शैलीत मांडलं आहे. या भागात केवळ तात्विक चर्चा नाही, तर त्या विचारांना व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा लेखिकेचा यशस्वी प्रयत्न आहे. शेवटी वाचक किंवा श्रोता एक महत्त्वाचा संदेश घेऊन जातो, धर्म आणि कर्म यांची मूळ तत्त्व समजून घेतली तरच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते. जीवन हा केवळ संघर्ष नसून तो एका उन्नतीचा प्रवास आहे. युगांत या इरावती कर्वे यांच्या ऐतिहासिक कादंबरीतील 5वा भाग, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक काळातील महत्त्व. युगांत ही इरावती कर्वे यांची कादंबरी फक्त ऐतिहासिक घटनांचा धांडोळा घेत नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि तात्विक वारशावर प्रकाश टाकते. ही कादंबरी भारताच्या समाजजीवनातील 19व्या आणि 20व्या शतकांतील बदलांचा एक दार्शनिक वेध घेते. कादंबरीचा 5वा आणि अंतिम भाग या वारशाचा व्यापक अर्थ सांगतो आणि त्याचा आजच्या काळातील महत्त्व समजावतो. भारतीय विचारांचा अमर वारसा. भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणजे विचारांचा, परंपरांचा, तत्त्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा अनमोल ठेवा. वेदांपासून उपनिषदांपर्यंत, गीतेपासून बौद्धजातक कथा आणि विविध संतांच्या वचनांपर्यंत भारतीय विचारसरणी नेहमीच मानवी जीवनाच्या खोल अर्थाचा शोध घेणारी राहिली आहे. युगंधरेच्या या भागात कादंबरीचा नायकनायिका या विचारांशी आपलं नातं सांगत जुन्या परंपरांमधील तत्त्वज्ञानाचा आजच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी कसा उपयोग होतो हे अधोरेखित करतो. जुने जाणून नवे शिकणे या विचाराची महत्त्वपूर्ण भूमिका या भागात मांडण्यात आली आहे. कालसुसंगतता आणि परिवर्तनशीलता. या कादंबरीत इरावती कर्वे म्हणतात की भारताच्या परंपरांमध्ये एक विशेष लवचिकता आहे. बदलत्या काळानुसार विचारांची पुनर्रचना करणं ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे. 19व्या आणि 20व्या शतकात सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या संत, विचारवंत आणि नेत्यांनी या परंपरांना नव्याने अर्थ दिला.
राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांसारख्या लोकांनी भारतीय तत्त्वज्ञानाची पुनर्रचना करताना शाश्वत आणि नित्य यातील फरक स्पष्ट केला. काय शाश्वत आहे आणि काय नित्य नाही याचा शोध घेणं हे या भागाचं मुख्य सूत्र आहे. उदाहरणार्थ, गीतेतील कर्मयोगाचा विचार आजही समाजसेवेसाठी महत्त्वाचा आहे. बुद्धाने सांगितलेलं मध्यम मार्गाचं तत्त्व आजही संतुलित जीवनासाठी उपयुक्त आहे. सांस्कृतिक वारशाचा आधुनिक जीवनावर परिणाम. भारतीय संस्कृतीचा वारसा फक्त अध्यात्माशी मर्यादित नाही, तर तो समाजजीवन, शिक्षण आणि शास्त्रीय विचारांनाही आकार देतो. युगंधरेच्या या भागात लेखक स्पष्ट करतो की आधुनिक भारताच्या समस्यांसाठी आपल्याकडे पूर्वजांनी दिलेली विचारसरणी आजही मार्गदर्शक ठरते. अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य. आधुनिक युगात मानसिक ताणतणाव ही मोठी समस्या बनली आहे. परंतु भारतीय योग, ध्यान आणि आयुर्वेदिक तत्त्वे ही मन, शांती आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी ठरत आहेत. युगंधरेतील नायक ध्यान आणि साधनेतून स्वतःला शांत करतो. मन म्हणजे समुद्रासारखं असतं, ते लहरींनी भरून जातं. ध्यान हे त्या लहरींना स्थिर करतं, असं नायकाच्या तोंडून आपण ऐकतो. भारतीय स्त्रीवादाचा दृष्टिकोन. युगांच्या या भागात स्त्रियांच्या भूमिका विशेषपणे अधोरेखित होतात. प्राचीन काळातील गार्गी, मैत्रेयी यांच्यापासून ते आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले आणि सरोजिनी नायडू यांच्यापर्यंत भारतीय स्त्रियांनी ज्ञान, समाजसेवा आणि राजकारणात मोलाचा वाटा उचलला आहे. परंपरेला जपताना स्वतःचा विकास करणं हीच खरी स्त्रीवादाची व्याख्या आहे. सामाजिक समरसता आणि सहिष्णुता. भारतीय संस्कृतीत सर्वधर्म समभाव किंवा विविधतेत एकता हा विचार मुळातच रुजलेला आहे. आज जिथे अनेक देश सामाजिक मतभेदांमुळे दुःख सहन करत आहेत, तिथे भारताने सहिष्णुतेचा संदेश कसा दिला, हे कादंबरीत प्रभावीपणे समोर आलं आहे. पर्यावरण आणि निसर्गस्नेही जीवनशैली. भारतीय विचारांमध्ये निसर्गाला दैवत्व मानलं जातं. वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण पृथ्वी ही एक कुटुंब आहे, या विचाराचा संदर्भ देत लेखक आजच्या हवामान बदलाच्या समस्यांसाठी प्राचीन तत्त्वज्ञानातील उपाय सुचवतो. संस्कृतीचे आर्थिक आणि सामाजिक पैलू. आर्थिक स्वावलंबनाचा गांधी विचार. महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीमधून भारतीय विचारांचा आर्थिक दृष्टिकोन समोर येतो. आपल्याकडे जे आहे ते पुरेपूर वापरणे आणि परकीय गोष्टींवर अवलंबून राहू नये हा विचार आजच्या स्थायी विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट च्या संकल्पनेला पूरक ठरतो. आधुनिक तंत्रज्ञानातील भारतीय वारसा. भारताचा वैज्ञानिक वारसाही तितकाच समृद्ध आहे. आर्यभट्ट, चरक, सुश्रुत यांचे योगदान फक्त प्राचीन काळापुरतं मर्यादित नाही. आजच्या वैज्ञानिक संशोधनातही या विचारांची प्रेरणा आहे. उदाहरणार्थ, योग आणि आयुर्वेद यावर आधारित जागतिक संशोधन आधुनिक काळात नवा मार्ग दाखवतं. कथा आणि त्यातील पात्रांचे योगदान. कादंबरीतील नायकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना फक्त वैयक्तिक अनुभवापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या संपूर्ण भारतीय समाजाच्या प्रवासाचा आरसा बनतात. एका साधूच्या वचनातून त्याला कर्मयोगाचं तत्त्व समजतं. एका गरीब शेतकऱ्याशी संवादातून त्याला स्वावलंबनाचं महत्त्व कळतं. शहरातील एका तरुणीच्या संघर्षातून स्त्रीशक्तीची झलक दिसते. आजच्या पिढीसाठी संदेश. युगांच्या शेवटच्या भागात एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. भूतकाळातील चुका सुधारून भविष्यासाठी नवीन दृष्टिकोन तयार करणं हेच प्रगतीचं खरं लक्षण आहे. लेखक वाचकांना विचारतो, आपण आपल्या परंपरांना फक्त जपतोय का, की त्यातून काही शिकतोय? आपल्या आयुष्यात अध्यात्म, निसर्ग आणि समाजासाठी जागा आहे का? शेवटचा निष्कर्ष. युगांत कादंबरीचा 5वा भाग म्हणजे भारतीय सांस्कृतिक वारशाची सुंदर अभिव्यक्ती आहे.
हा वारसा फक्त इतिहासात बंदिस्त नाही, तो आजही जिवंत आहे. प्राचीन तत्त्वज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास आधुनिक जगातील अनेक समस्यांचं समाधान मिळू शकतं. शब्दांनी निर्माण केलेली भावना. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द जपून वापरा, कारण शब्द हे फक्त संवादासाठी नसतात, ते एका विचारसरणीचं प्रतीक असतात. या भागातील वर्णन वाचताना वाचकाला आपल्या सांस्कृतिक मुळांशी पुन्हा एकदा जोडले गेल्यासारखं वाटतं. युगंधरा फक्त एक कादंबरी नाही, ती आपल्या आयुष्याचा आरसा आहे, आपल्याला आपले विचार आणि कृती सुधारण्याची प्रेरणा देणारी आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला या महान पुस्तकाचा सारांश आवडला असेल आणि अशा अजून अद्भुत साहित्यकृतींचे सारांश पाहायचे असतील, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बुक्स सोल, किताब की आत्माला. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आम्हाला मराठी, हिंदी आणि जागतिक साहित्यातील महान पुस्तकांचे सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करतो. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना खाली कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका प्रेरणादायक पुस्तकासोबत भेटू. तोपर्यंत वाचा, शिका आणि पुढे वाढत राहा.